नमस्कार. प्रेम सिरीज मधला आत्ता आपला हा पुढचा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की तिने प्रेम नाकारलं तर काय, त्या जागेवर तू काय करशील, तू कसा बिहेव होशील जेणेकरून तुझी जी इमेज आहे ती खराब होणार नाही. आजचा माझ्याकडे आलेला प्रश्न असा आहे की समजा तिने प्रेम नाकारलंय आणि प्रेम नाकारल्यानंतरही मी तिच्यावर प्रेम करत राहावं का? तर याचे माझ्याकडे दोन उत्तर आहेत. एक पहिलं आहे नाही, दुसरं आहे हो. हो साठी पण माझ्याकडे ऑप्शन आहे, नाही साठी पण माझ्याकडे उत्तर आहे. तू ठरव तुला कशात बसायचंय. तू ज्याच्यात बरोबर बसत असशील ते तू योग्य पद्धतीने वापर. पहिली गोष्ट, प्रेम करत राहावं का याच्यापेक्षा ज्या वेळेस तिने नाही म्हटलेलं आहे त्यानंतरचा जो तुझा काळ आहे त्याच्यातले मी दोन भाग केलेले होते. पहिला भाग होता तो इन्स्टंट त्या दिवसाचा आणि दुसरा भाग आहे जो त्याच्या नंतरच्या काळातला, त्याच्याबद्दल मी आता बोलतोय. त्याच्यात तर पहिली गोष्ट, हे बघ, प्रेम नाही तर मैत्री ठेव किंवा मला मानलेला भाऊ समज. हे चिपकू आंदोलन तू आधीच बंद कर. मी तुला आधीपासून सांगितलंय, तू दुधाची तहान ताकावर भागू शकत नाही. तिने नाही म्हटलंय, आता उगाच तिचा सहवासावा, मग तिच्या मैत्रिणींबरोबर उगाच जायचं, तिच्या मित्रांमध्ये उगाच बसायचं किंवा तिच्या सोबत जास्त फिरण्याचा प्रयत्न करायचा. बळजबरी करू नकोस. पहिली गोष्ट, तू बळजबरी करायला गेलास तर इनडायरेक्टली काय आहे याचा अर्थ की अरे हा किती खाली गेलेला माणूस आहे की त्याला नाही म्हणून सुद्धा हा पुन्हा पुन्हा जवळीकता साधण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुझी लायकी तू हाताने कमी करून घेतोय. राहिला विषय, मग जर तुला तिच्या जवळ जाता येत नाहीये, तुला तिच्याशी बोलता येत नाहीये, काही करता येत नाही, मग तू तिच्यावर प्रेम करत राहावं की नाही? तर हे बघ, नाही. नाही म्हटल्याचं उत्तर आहे की ज्या माझ्या नाही मध्ये ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुला तुझी सत्यता कळेल. आणि हो म्हणशील तर तुला तिच्यावर प्रेम करताही येईल, पण त्याच्यात तुझे जे व्हॅल्यूज आहेत, ज्याच्यात तुझ्या किंमत जी आहे, तुझा प्रेमळपणा, सरळपणा, समजदारपणा, हिंमतवान, स्वच्छ चरित्र, या सगळ्या व्हॅल्यूज ह्या सुद्धा टिकून राहतील आणि तुझं मन 100% हलकं राहील. आता हा खूप मोठा विरोधाभास आहे की तू तिच्यावर प्रेम करत राहणं, तिने तुला नाही म्हणणं आणि तरी तुला मनमोकळं वाटणं. इज इट पॉसिबल? तर हो, पॉसिबल आहे, पण त्याच्या आधी काही गोष्टी आहेत ज्याच्यावर तुला पूर्ण लक्ष द्यावं लागेल. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, डोंट चेंज युअर सेल्फ. स्वतःला तू जसा आहे तसाच ठेव. तू तुझ्यामध्ये काहीही बदल करू नको. हा, वाईट व्यसन असतील, वाईट सवयी असतील, वाईट वागणं असेल, वाईट बोलणं असेल, सोडून दे. तुझं ध्येय चुकत असेल, ध्येयाकडे लक्ष दे. रस्ता चुकत असेल, रस्त्याकडे लक्ष दे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला एकीने नाकारलंय, जगात हजारो आहेत. एकता असेल जिच्या कॅटेगरीत तू बसतोस, ती तर तुझ्यावर मरेल ना. अरे तू फक्त आधी स्वतःला त्या लायक बनव. तुझ्या मागे हजारो पडतील, तू काय एकीच्या मागे पडतो. तिने नाही म्हटलं तर स्वतःला नाराज करून घेतो. हे बघ, मी एक चांगला शेर सांगतो, माझा स्वतःचा शेर आहे, नीट आहे. कभी रंगों से रंगीन थी जिंदगी, कभी रंगों से रंगीन थी जिंदगी, आज वही रंग मैले नजर आते हैं. कभी रंगों से रंगीन थी जिंदगी, आज वही रंग मैले नजर आते हैं. फिर भी उनमें कई चेहरे नजर आते हैं, उनमें से एक चेहरा अपने का है. तू जिच्यावर प्रेम केलं ना ती. फिर भी उनमें एक चेहरा अपने का है, उसके रंग ख्वाबों में नजर आते हैं. टूट चुके ख्वाबों के शीशे फिर भी न जाने क्यों हर टुकड़ों में वही नजर आते हैं. टूटे हुए आईने में चेहरा नहीं देखते, टूटे हुए आईने में चेहरा नहीं देखते, फेंक दिए हमने वो सारे टुकड़े, चल रहे हैं जिंदगी की राह पर अकेले, और लाखों चेहरे मेरा इंतजार करते नजर आते हैं. या लायकीचा तू स्वतःला बनव. ठीक आहे, ती तुला दिसेल, ती तुला आठवेल, तिच्याबद्दल तुझ्या मनात खूप भावना राहतील, पण हेही एक त्रिवार सत्य सोडायचं नाही की तिने नाहीच म्हटलेलं आहे. म्हणून तुला माझी हात जोडून विनंती आहे राजा, कोणी तुला नाकारलं म्हणून तू काही लहान होऊन जात नाही. तू त्याच्याने साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर तू माणूस आहेस, तू माणूसच राहशील, तू मर्द आहेस. तू लक्षात ठेव, तू सुसाईड वगैरे करायचं नाही. तू बुजदिल आहेस का? तू मर्द बन. तू मर्द राहशील तर तुझे इमेजेस राहतील, तुझे व्हॅल्यूज राहतील, तुझी किंमत राहील. तू बनवून दाखव की तू कोणत्या लायकीचा आहेस. मी मागच्याच व्हिडिओला सांगितलं होतं, तू हे दाखव ना तू की तू डावलण्यासारखा नव्हता.
ते तू सिद्ध करून दाखव, कदाचित ती परत फिरून येईल तुझ्याकडं, पण अगोदर हे सिद्ध कर की तू बुजदिल नाहीयेस. आणि जर तू एखाद्या मुलीने तुला नाही म्हटल्यानंतर तुझ्या मनात वाईट वाईट विचार येत असतील, तुझ्या मनात हारल्याची भावना येत असेल, तुझ्या मनात बुजदिलीची भावना येत असेल, नवे नवे तुझ्या मनात सुसाईड करण्याची भावना येत असेल, तर मग तू जर इतकाच बुजदिल असशील ना, मग तिने बरोबर केलंय, तिने तुला नाकारलंय. तर बुजदिलशी कोणी प्रेम नाही करत. तुझ्या हातात काहीच नाही, तू काही कामाचा नाही, तू बुजदिल आहेस हा ठपका तुझ्यावर ठेवून घेऊ नको राजा. तू त्याच्यातून वर निघ, तू बाहेर पड त्याच्यातून. त्या गोष्टीतनं बाहेर पडल्याशिवाय तुला हे जग कळणार नाही. पुढची गोष्ट अशी आहे की तुझी किंमत तूच ठरव. मला एक सांग, कोणीतरी तुला नाकारलं, मग तुझी किंमत कमी झाली का? नाही. तुला कोणीतरी नाही म्हटल्याचा अर्थ तुझी किंमत कमी होत नाहीये, उलट ज्याने नाही म्हटलंय ना त्याने तुझी किंमत ओळखली नाही, हे तुला सिद्ध करावं लागेल. म्हणून मी सांगतो, समोरच्या व्यक्तीने नाही म्हटलं, तुला दुःख झालं, मला दुःख झालंय, पण माझं दुःख मीच कमी करेल, मीच माझं दुःख सांभाळेल, मीच माझ्या या दुःखावर मलम लावेल. पण मलम कशाचं लावेल? मलम माझ्या किमतीचं लावेल, माझ्या व्हॅल्यूचं लावेल, माझ्या इम्पॉर्टन्सचं लावेल, माझ्या ध्येयाचं लावेल, माझ्या मेहनतीचं लावेल, माझ्या मोठ्या मोठ्या स्वप्नांचं लावेल आणि करून दाखवेल एक दिवशी, हेच सिद्ध की मी डावलण्यासारखा नव्हतो. एवढंच तुला करायचंय राजा. एक मुलगी नाकारते म्हणून आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्याच्या लायकीचा तू नाहीयेस. कुठलाच मुलगा नसतो, पण तुम्हाला हा फरकच कळत नसतो की खरं प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय याची सुद्धा व्याख्या तुम्हाला एखाद दिवशी मी सांगेल. पण एकच लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा तू नाकारला जाशील तेव्हा तेव्हा या गोष्टीला तू चॅलेंज समज की हे चॅलेंज तुला अजून मोठं करणार आहे. पुढची गोष्ट, मूळ प्रश्नाकडे येतो की तिच्यावर प्रेम करावं की नाही. तर माझं पहिलं उत्तर नाही, मग मी हो सांगेन. पहिलं उत्तर नाही. नाही का सांगतोय हे बघ, मूर्ख माणसा, तू जर का तिच्यावर प्रेम करायचं नाटक करत राहिला, तिच्या जवळ जात राहिला, तिच्याशी बळजबरीने प्रेम मागत राहिला, तर माझ्या नजरेने तू भिकारी. तू भिकारी. कसा भिकारी आहे तू? अरे तुला समोरचा झिडकारतोय, तुला नाही म्हणतोय, मग तू बळच का लगट करतोय? ती करते का लगट? नाही. ती जर म्हणत असेल की ए बाबा तू प्रेम बिम सगळं बाजूला ठेव, निखळ मित्र आहेस, मित्रासारखा राहा, मग तू मित्रासारखाच राहा. मित्र मित्रच असतो, प्रियकर प्रियकच असतो. तू प्रियकराला मित्रासोबत भेसळ करू नको. तू काय करतोय? मैत्री ठेवतोय, पण मैत्रीच्या आड तू तुझ्यातला प्रियकर मध्ये मध्ये जागा करतोय आणि तो तिथं परत परत दाखवतोय की नाही माझं तुझ्यावर प्रेम. याच्याने काय होईल? तू बळजबरीने प्रेम मागायला जाशील, तू भिकाऱ्याच्या जागी जाशील. दुसरी गोष्ट, प्रेमाचा भिकारी. दुसरी गोष्ट, तिला त्रास देणं. कसंच त्रास देणं? मग तिला रस्त्यात भेटणं, तिला अडवणं, तिला वारंवार फोन करणं, तिला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करणं. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर का त्या मुलीवर खरोखर प्रेम करत असशील तर मला एक सांग, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला त्रास झालेला आपल्याला आवडला पाहिजे का? नाही. ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती दुःखी असलेली आपल्याला आवडली पाहिजे का? नाही. जिच्यावर तू प्रेम करतो तिच्या डोळ्यातले अश्रू तू पाहू शकला पाहिजे का? नाही. जिच्यावर तू प्रेम करतो तिला कुणी दुसऱ्याने त्रास दिलेला तुला सहन झालं पाहिजे का? नाही. मग हरामखोर जर दुसऱ्याने त्रास दिलेला सहन होत नाही, मग स्वतः का जखमाऱ्याला त्रास देतोय का? तू जर तिला त्रास देत असशील तर माझं उत्तर एवढंच आहे, तिने नाही म्हटल्यावर तू तिच्यावर प्रेम करू नये. तुझी लायकी नाही, तुला प्रेम कळतच नाहीये. पुढचं, ती हो म्हटली तर तुझं प्रेम राहील आणि ती नाही म्हटली तर तिच्यावर प्रेम नाही. मग असं दुटप्पी प्रेम कसं काय करतोय तू? एकच उत्तर माझ्याकडे आहे, तुला तिच्यावर प्रेम आहे तर सगळ्यात आधी हे ओळख की ते प्रेम आहे का अट्रॅक्शन आहे. तुम्ही दोघांना एकमेकांना ओळखतात, दोघांचे स्वभाव जोडतात, तिच्या स्वभावातला एक एक पैलू तुला माहिती आहे आणि आता त्या पैलूंवर तुझं प्रेम पडलंय, तिच्यावर तुझं प्रेम पडलंय. आता तू तिच्यावर प्रेम करतो आहेस, पण ती हो म्हणो अगर नाही म्हणो तरी तू तिच्यावर प्रेम केलं पाहिजे की नाही? म्हणजे ती हो म्हटली तरच प्रेम, ती नाही म्हटली तर प्रेम नाही. ह्याच्यात तुझी प्रेमाची व्याख्या बसत नाही. पुढचा मुद्दा, तिने नाही म्हटलं मग तू तुझं दुःख दाखवण्यासाठी, दुःख हलकं करण्यासाठी, आताची नवीन पिढी म्हणते काहीतरी घेतलं की दुःख हलकं होतं, मग व्यसन, नशा, गांजा, चरस, दारू सगळं करतात. मला एक सांग,
तू व्यसनाधीन होणं म्हणजे तुझा स्वतःच्या मनावर कंट्रोल राहिला नाही. जर तुझ्या स्वतःच्या मनावर कंट्रोल राहिला नाही तर तिने योग्यच केलंय ना तुला नाकारून. अरे ज्या माणसाचा स्वतःच्या मनावर स्वतःवर कंट्रोल नसेल तो तिला कसं काय सांभाळेल ना. भविष्यात तुला तिलाही कंट्रोल करायचंय, तिचेही काही गोष्टी सांभाळायच्या आहेत, तुझेही काही गोष्टी सांभाळायच्या आहेत, कुटुंबावर पण तुला कंट्रोल करायचंय, आई वडिलांचं पण तुला सगळं सांभाळायचंय. एवढ्या गोष्टीवर कंट्रोल करून तुला कुटुंब प्रमुख बनायचं आहे. त्या कुटुंब प्रमुखाच्या व्याख्येमध्ये हा व्यसनाधीन कुठं बसतो? तो बसतच नाही. त्याच्यामुळे माझा मुद्दा पुन्हा हेच राहील की जर तू व्यसनाधीन होत असशील तर तुझी लायकीच नाहीये आणि तुला प्रेमही कळलेलं नाहीये, त्याच्यामुळे तू तिच्यावर प्रेम करू नको. पुढचा मुद्दा असा आहे, जर तिने तुला नाही म्हटलंय तर तू बळजबरीने तिच्याशी नातं ठेवण्याचा प्रयत्न करणं किंवा तू तिच्याशी सिंपती मागण्याचा प्रयत्न करणं की तुझं ते उतरलेलं तोंड, तुझा तो नाराज चेहरा, तुझं ते भाकर सोडणं, तुझे ते मैत्रिणींजवळ रडणं, तुझं मित्रांजवळ रडणं, खूप दुःख झालंय असं दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टींमधून तुला काय वाटतं? तू तिची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतोयस का? तिच्याकडून तू बळच प्रेमाची अपेक्षा करतोयस का? हे बघ, जर तू सहानुभूतीने प्रेम मागत असशील, बळजबरीने प्रेम मागत असशील तर पुन्हा तीच गोष्ट घडणार आहे की त्याच्याने तिला त्रास होईल, तिला ती इरिटेट होईल. बघ, इरिटेटिंग गोष्ट कधीही चांगली नसते. म्हणून मी तुला हात जोडून विनंती करतो, तू बळजबरीने प्रेम मागणार असशील, तू त्रास देणार असशील, तू जर का तिच्या हो किंवा नाही नुसार बदलून जात असशील, तू जर का तिला दुःख देणार असशील, तू जर तिच्यामुळे व्यसनाधीन होणार असशील, तू बळजबरी नातं ठेवण्याचा प्रयत्न करणार असशील, कुठल्याही गोष्टीने जर का तू पर्सनली तुझ्यामुळे तुझ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक कुठल्याही गोष्टीने जर तिला त्रास होणार असेल तर कुणालाही त्रास होणं म्हणजे प्रेम नाही. म्हणून तू तिच्यावर प्रेम करायचं नाही. आता मूळ मुद्दा उरला, हो तू तिने नाकारलं तरी तिच्यावर प्रेम करू शकतो, करायला हवं, केलं पाहिजे. कसं काय हो? तर पहिली गोष्ट बघ, ह्याच्यात मी तुला काही आध्यात्मिक उदाहरणं देतो. सगळ्यात अगोदर तुला प्रेम समजून घ्यावं लागेल, त्याच्यातला स्वच्छपणा समजून घ्यावा लागेल, निर्मळपणा समजून घ्यावा लागेल, काचेसारखं स्वच्छ चित्र तुला स्वतःच बनवावं लागेल. जर ते असेल तर तुला तिच्यातलंही ते ओळखावं लागेल आणि मगच तू हो म्हणू शकतो. मीराबाईंनी कृष्णावर प्रेम केलं, मग कृष्णाचं लग्न झालेलं नव्हतं का? कृष्णाला पत्नी नव्हत्या का? होत्या. पण मीराबाईंनी कृष्णावर प्रेम केलं, मरेपर्यंत प्रेम केलं, पण त्या प्रेमाची व्याख्या क्लिअर होती. तिथं कुठेही शारीरिक वासनेचा भाव नव्हता, तिथं कुठेही काही अपेक्षा नव्हती, तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही. तू हो म्हणायची अपेक्षा नाही, तू नाही म्हणायची अपेक्षा नाही, तू माझ्या सोबत राहायची अपेक्षा नाही, माझ्यापासून दूर राहा, जवळ राहा, जशी असशील तशी. तुझ्यावर प्रेम करतोय, इथंच तू म्हणू शकतो की मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि तेच खरं प्रेम आहे बाळा. हे बळजबरीचं प्रेम खरं प्रेम नाही. पुढचं, ह्याच्यासाठी तुला एक छान उदाहरण देतो मी. हे बघ, असं समज की तुझ्याजवळ एखादी गाय आहे. ती गाय तुझ्याजवळ तू लहान होता तेव्हापासून आहे, ती पण लहान होती, तुम्ही सोबत वाढले, मोठे झाले. आता ती गाय खूप छान आहे, दूध देते, तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे, तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. असं समज की गाय म्हणजे ती प्रियसी आहे जिच्यावर तू प्रेम करतो आहेस. आता तू तिला प्रपोज केलं, आता ती गाय तुझ्याजवळ आहे मैत्रीण म्हणून, आणि तुला कळलं की तुझ्या मैत्रिणीने, तू प्रियसी कधी झालीच नाहीये पण तुझ्या मैत्रिणीने, आता तुला कळलं की तुझ्या त्या मैत्रिणीने जिच्यावर तुझं प्रेम आहे किंवा त्या मुलीने जिच्यावर तुझं प्रेम आहे तिने तुला नाही म्हटलं. आता ही इमॅजिन कर की ही गाय आता दुसऱ्याला तू देऊन टाकली, कोणाला तरी तुझ्या कौटुंबिक काही प्रॉब्लेममुळे तू विकून टाकली. आता मला एक सांग, ती गाय तुझ्या गावातच आहे, दुसऱ्याच्या घरी आहे. आता ती गायीचं वाईट व्हावं ही तुझी इच्छा राहील का? माझ्या घरी ही खूप दूध देत होती, त्याच्या घरी हिने दूधच द्यायला नको. माझ्या घरी ही खूप चांगलं खात होती, तिथं तिला काही खायला मिळायलाच नको. माझ्या घरी तिला भरपूर वेळेवर जेवण पाणी मिळत होतं, तिथं तिला मिळायला, ही भावना राहील का तुझी? जर मूर्ख माणसा तुझी ही भावना असेल तर तुला प्रेम कळलंच नाही. त्याचप्रमाणे जर ती मुलगी तुला नाही म्हटल्यानंतर जर कोणाच्या सोबत प्रेम करत असेल, ती दुसऱ्या बरोबर लग्न करून जात असेल,
तरी सुद्धा ती जिथे आहे जशी आहे तशीच्या तशी आनंदात सुखात राहो ही मनातून तुझी कायम भगवंताला प्रार्थना असणं याला प्रेम म्हणतात बाळा. तू ज्या मिनिटाला तिने नाही म्हटलं आणि ज्या मिनिटाला तुला हे क्लिअर झालं की ही माझी कधीच होणार नाही, ही माझी कधीच प्रियसी होऊ शकत नाही, त्या सेकंदापासून तू तिला परस्त्री समज, पण ह्या भावनेने की ही माझी ती प्रियसी आहे जिच्यावर मी प्रेम केलंय, पण मी तिचा प्रियकर नाहीये. ती जशी आहे जिथं आहे जशी असेल तशी आनंदात राहो, सुखात राहो, तिला कधीच काही त्रास होऊ नये. इतकंच नाही, मी त्याच्या पुढचा विषय अजून मांडतो की जर तिला काही त्रास होत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी तू हवं ते करायला तयार असणं याला सुद्धा प्रेमच म्हणतात. तू तिथं बसणार असशील तर हो, तिने नाकारल्यानंतर सुद्धा आपण तिच्यावर प्रेम करायलाच हवं. आणि पुढचा मुद्दा आहे की बाळ, तू आधी प्रायोरिटी ठरव. तू तुझ्या कुटुंबाला, शिक्षणाला, करिअरला, ध्येयाला, नोकरीला, स्वतःच्या पायावर उभं राहण्याला, तुझ्या चारित्र्याला, तुझ्या शरीराला, तुझ्या मेहनतीला, या गोष्टींना किंमत देतोय का तिला किंमत देतोय? एकदम शॉर्टकट सांगतो बाळा, तुझं वय 23, 24, 25, 27 जे पण असेल, ह्या वयापर्यंत ज्या आईवडिलांनी तुला सांभाळलंय त्या आईवडिलांच्या समोर जेव्हा तुला आईवडील फिके वाटतील आणि ती जास्त वाटेल, त्याच मिनिटाला तुला सांगतो की तुझ्यातला मुलगा मेलेला राहील, तुझ्यातला प्रियकर जागलेला राहील. आणि दुर्दैवाने तिने जर तुला नाकारलं असेल तर तिने योग्यच केलंय. जो आपल्या मायबापाचा झाला नाही तो तिचा काय होणार आहे राजा? म्हणून सांगतो, तू तुझी लायकी कमी करू नको, तू तुझी किंमत करू नको. ज्यांनी तुझ्यावर अतोनात प्रेम केलंय, निखळ प्रेम केलंय, कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रेम केलंय, त्यांना आधी प्रायोरिटी दे, त्या आईवडिलांना प्रायोरिटी दे आणि मग तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर येऊन मग तिचा विचार कर. जर एवढं करून सुद्धा तिने नाही म्हटलेलं असेल तर रामकृष्ण हरी, तिच्यापासून दूर हो. पण जर तुला खरं प्रेम कळलेलं असेल तर दुरून का होईना तिच्यावर प्रेम करत राहा. जर तुला प्रेम कळलेलं नसेल, दूरच राहा. तुझी लायकी नाहीये प्रेम करण्याची, कारण तुला प्रेमच माहित नाहीये. अपेक्षा करतो माझ्या आतापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला खऱ्यापैकी आवडले असतील. जर आवडलेला असेल हा विषय तर नक्की सगळ्यांना शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि हात जोडून विनंती करू, खूप लोकांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.